मागच्या 6 महिन्यापासून जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना खरीप अग्रिम पीक विमा मिळवून देण्यासाठी शेतकरी नेते अजित मगर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केलं होतं। त्यानंतर 6 महिने होत असून देखील शेतकऱ्यांना खरीप अग्रिम पीक विमा मिळाला नसल्याने यासाठी सातत्यानं प्रयत्न करत असलेले शिवसेना नेते अजित मगर यांनी या खरीप अग्रिम पीक विमाबद्दल माहिती दिली आहे। लवकरच शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असल्याचं देखील यावेळी अजित मगर यांनी सांगितलंय। काय म्हणाले अजित मगर पाहूयात। द्वारे आपल्या समोर यायचं मुख्य विषय म्हणजे खरीप 2023चा अग्रिम पीक विमा। या निमित्तानं मी आपल्याला सांगू इच्छितो की फेब्रुवारी महिन्यामध्ये 1, 2, 3 तारखेपर्यंत मी आपल्या सर्व शेतकरी बांधवासह हिंगोली जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण केले होते की शेतकऱ्यांना अग्रिम पीक विमा मिळायला पाहिजे। मग त्या निमित्तानं जिल्हा प्रशासनानं काही ठोस आपल्याला काही आश्वासित केलं नव्हतं। मग तिसऱ्या दिवशी जेव्हा आपण उपोषण सोडलं त्या दिवशी त्यांच्याकडून काही आपल्याला ठोस पुरावे मिळाले। मग त्या आधारे मी स्वतः माननीय उच्च न्यायालय औरंगाबाद म्हणजे संभाजीनगर येथे खंडपीठात जनहित याचिका दाखल केली। ती जनहित याचिका न्यायालयाने दाखल सुद्धा करून घेतली। मग या गोष्टीला जवळपास 6 महिने उलटत आहेत। हा विषय खरं तर जिल्ह्यातील 5,12,000 शेतकऱ्यांचा हा विषय की त्यांना हक्काचा 25% अग्रिम पीक विमा मिळायला पाहिजे होता, परंतु काही प्रशासकीय अधिकारी आणि काही लोकप्रतिनिधी यांच्या संगनमताने त्यावेळेचा तो अग्रिम पीक विमा आजपर्यंत आपल्याला भेटू शकला नाही। म्हणून मी न्यायालयात जनहित याचिका दाखल केली। तब्बल 6 महिने झाले, 6-6.5 महिने झाले, परंतु आजपर्यंत कंपनीची तिथं काही दाखल करण्याची किंवा काही सांगण्याची हिंमत झाली नाही। परंतु न्यायालयाने मागच्या तारखेला असं कंपनीला बजावलं की तुम्ही जर येणाऱ्या 9 ऑगस्टपर्यंत जर तुमचं शपथपत्रावर म्हणणं सादर नाही केलं तर आम्ही 14 ऑगस्ट रोजी एकतर्फी निकाल शेतकऱ्याच्या बाजूने देऊ। मग कुठं आता 9 तारखेला कंपनीने त्यांचे शपथपत्र माननीय उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ येथे दाखल केलेले आहेत। आता बघूया त्या शपथपत्रामध्ये काय लिहिलेलं आहे आणि काय त्यांनी त्यांचा स्टँड घेतलेला आहे। आपला स्टँड असा आहे की जिल्हास्तरीय जी समिती असते, सल्लागार समिती असते, त्याच्यानंतर जी विभागीय स्तरीय सल्लागार समिती असते आणि राज्यस्तरीय सल्लागार समिती असते, त्या तिन्ही समितीमध्ये शेतकऱ्यांना अग्रिम पीक विमा द्यायला पाहिजे असं स्पष्टपणे कंपनीला सांगितलं होतं। पण केंद्राच्या या सल्लागार समितीमध्ये ते कंपनीच्या बाजूने निर्णय दिला, त्यामुळे आजपर्यंत आपल्याला अग्रिमचा पीक विमा भेटू शकला नाही। मग हे 3 पुरावे आपल्याकडे आहेत की मग ते कशामुळे भेटले तर आपण 3 दिवस आंदोलन केलं, त्या माध्यमातून आपल्याला ते 3 पुरावे आपल्या हाती लागले आणि त्या आधारे आपण माननीय उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल केली। मग आता तिथं कंपनीला उत्तर द्यायची की 3 ठिकाणी शेतकऱ्याच्या बाजूने निकाल दिला होता तांत्रिक सल्लागार समितीनं, फक्त केंद्राच्या सल्लागार समितीत असं काय झालं की शेतकऱ्याच्या विरोधात जाऊन त्यांनी कंपनीच्या बाजूने निर्णय दिला। हे उत्तर त्या कंपनीला माननीय उच्च न्यायालयामध्ये 14 तारखेला द्यावे लागतील। 14 ऑगस्ट रोजी शक्यता आहे की शेतकऱ्याच्या बाजूने निकाल लागेल। जरी 14 तारखेला नाही लागला काही तांत्रिक कारणामुळे किंवा आणखीन डिबेट जर 1-2 वेळेस झाले तर निश्चितपणाने या महिन्याच्या ऑगस्ट महिन्याच्या शेवटी शेतकऱ्याच्या 5,12,000 हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्याच्या बाजूने हा निर्णय लागेल असा मला ठाम विश्वास आहे। त्यामुळे आपल्याला ही माहिती सांगण्यासाठी मी आज व्हिडिओद्वारे आपल्या समोर आलो आहे। मी माझा प्रयत्न चालूच ठेवणार आहे। आपली साथ भविष्यातही माझ्यासोबत शेतकऱ्यांची सर्वांची असावी ही या निमित्तानं विनंती करतो। धन्यवाद।